नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनल वरती तुमचा सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आर्मेचरचे जे काही वाइंडिंग आहेत त्याचे कनेक्शन कसे असतात किंवा त्याचे काही टाईप असतात ते आपल्याला बघायचं. ओके, आता आपण बघितलं, यापूर्वी आपण बघितलं की ईएमएफ इक्वेशन कसा तयार होतो, आर्मेचर वाइंडिंग म्हणजे काय, आणि त्यानंतर सगळं जे काही ओव्हरऑल डीसी मशीन आहे ते कसं काम करतं, ओव्हरऑल डीसी मशीनचं जे ओव्हरऑल डीसी मशीन आहे त्याचे पार्ट्स काय काय आहेत, त्याचे फंक्शन काय आहेत, हे सगळ्या गोष्टी बघितल्यात. आणि ते जर नाही बघितलं, ते जर तुम्ही बघितलं नसाल तर ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मस्त आनंदात तुम्ही बघू शकता, चांगल्या प्रकारे पेपर सोडू शकता. इम्पॉर्टंट आहे आणि मी सगळे इम्पॉर्टंट गोष्टी घेत असतो आणि असे आलतू फालतूला आपण काही लक्ष देत नाही, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा आणि हे समजेलच अशी मी गॅरंटी देतो. आणि तुम्ही पण गॅरंटी घ्या, नाहीतर असं जर इकडे तिकडे जर बघितलं तर नाही समजणार ना. तर वेळ न घेता लगेच आपण बघणार सिलेबसला चालू करणार आहोत. आता डीसी जनरेटर मध्ये वाइंडिंग असतात. ओके, डीसी जनरेटर मध्ये काय असतात? वाइंडिंग. आणि वाइंडिंगचे काही ना काही कनेक्शन असतात का नाही? आता आपल्या घरामध्ये लाईट आहे, तर त्या लाईटला बल्ब लावायचा असेल तर 2 वायरच लावावं लागतील, आणि तुम्ही बल्ब 3 फेजला लावलं तर चालणार आहे का? नाही ना. मग त्याचं काहीतरी कनेक्शन करावं लागेल की नाही? मग तसे कनेक्शन, तशी वाइंडिंग ही आपल्या जनरेटर मध्ये असते. मग त्या जनरेटरची वाइंडिंग कशा टाइप मध्ये असायला पाहिजे तेव्हा ते आउटपुट भेटेल? नाहीतर कसं एक असं कापरचा गोळा आला टाकला मध्ये त्याला फिरवलं तर होणार आहे का? नाही ना. मग त्याचं स्पेसिफिक रिजन पाहिजे, स्पेसिफिक व्होल्टेज पाहिजे. हे सगळे करण्यासाठी आपण करायचे वाइंडिंगचे कनेक्शन्स. आपल्याला काय करायचे आहे? वाइंडिंगचे कनेक्शन करायचे आहेत. मग ते वाइंडिंगचे कनेक्शन किती टाइपचे आहेत? तर 2 टाइपचे आहेत. कितीचे? 2. एक आहे वेव्ह आणि एक आहे लॅप. बघा, वेव्ह आणि लॅप असे किती वाइंडिंगचे कनेक्शन आहेत? 2. एक आहे, आपण फर्स्टला कोणते घेतलं? लॅप घेतले, दुसरे घेतले वेव्ह. एक पहिले काय घेतले? लॅप घेतले, आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे वेव्ह घेतलेला आहे. तर बघा, वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग याच्यामध्ये फरक काय? वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग. अगोदर वेव्ह वाइंडिंग समजून घेऊ, सॉरी, आपण अगोदर लॅप वाइंडिंग समजून घेऊ, त्यानंतर काय करू? वेव्ह वाइंडिंग, आणि त्यानंतर दोघांचं कंपॅरिझन. झटकीत पट. काय? झटकीत पट. मग ते कसं व्हायचं बघा, झटकीपट कसं करायचं? लॅप वाइंडिंग करत असताना, लॅप म्हणजेच काय रे? ओव्हरलॅप ऐकलं असेल तुम्ही, ओव्हरलॅप ऐकलंय. म्हणजे लॅप म्हणजेच काय? स्लॅप नाही, स्लॅप नाही, मी काय म्हणतोय? लॅप म्हणतोय. आता लॅप म्हणजेच काय की कधीतरी तुम्ही ऐकलं असेल की काहीतरी ओव्हरलॅप होतोय, म्हणजे एकावरती एक होतोय, एकावरती एक येतोय, म्हणजेच काय? लॅपिंग. म्हणजेच काय? लॅप. म्हणजे ओव्हरलॅप होणे, म्हणजे एकावरती एक येणे, एकावरती एक येणे, त्याला म्हणायचं काय? लॅप म्हणायचं आहे. म्हणजे अशी वाइंडिंग आहे की ज्या ठिकाणी आपण एकावरती एक घेतो, म्हणजे एकावरती एक म्हणजे बघा, हा एक बघा, एका वाइंडिंगला 2 टर्मिनल असतात. किती? एका वाइंडिंगला 2 टर्मिनल. हा टर्मिनल आहे, इथं जातोय जातोय जातोय, इथं येतो, अजून परत इथं येतोय, अजून इथं, म्हणजे एकावरती एक, एकावरती एक येतात का? बघा, इथं एकावरती एक, एकावरती एक येतात. म्हणजे एकावरती एक म्हणजे असा एक आहे तर असा. ओके, मग दुसरा अजून ह्याच्यावरती असा, तिसरा अजून ह्याच्यावरती असा, म्हणजे एकावरती एक येणे म्हणजेच काय? ओव्हरलॅप होणे. एकावरती एक येणे म्हणजेच काय? ओव्हरलॅप होणे. मग ते ओव्हरलॅप आहे आणि अशी वाइंडिंग आहे, याला म्हणायचं काय? ओव्हरलॅप. एक, अजून त्याच्यावरती एक, त्याच्यावरती एक, त्याच्यावरती एक, असं नंबर ऑफ, म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? ओव्हरलॅप म्हणायचंय. जसे आपण दगडाची विटेची भिंत बांधतो, तसा एकावरती एक, एकावरती एक इट ठेवून आपण एक बिल्डिंग तयार करतो, तशीच वाइंडिंग आहे. एकावरती एक, एकावरती एक, एकावरती एक कंडक्टर ठेवणे आणि त्याचा काय? वाइंडिंग बनवणे. अशा टाइपचं म्हणजेच काय? वाइंडिंग आहे. मग ह्या वाइंडिंग म्हणजे स्पेसिफिकेशन काय आहेत बघा. ही जी काही वाइंडिंग आहे, ही वाइंडिंग जनरली लो व्होल्टेजला वापरतात. कशासाठी? लो व्होल्टेज. आता जनरेटर असतात का नाही, काही काही जनरेटर हाय व्होल्टेजचे असतात आणि काही काही लो व्होल्टेजचे असतात. बरोबर. जनरेटर कुठं असतो माहिती आहे का? जिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते, म्हणजे पॉवर सप्लाय आपल्याला भेटतो, इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय जनरेट करतो, तिथं असतो. तिथं काय असतो? जनरेटर असतो, आणि त्या जनरेटरचे स्पेसिफिकेशन असतात लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज. तर हे जे की टाइपची वाइंडिंग आहे ते लो व्होल्टेज वापरायची, आणि ह्या व्होल्टेज, याची जर लो व्होल्टेजची कॅपॅसिटी असेल किंवा या वाइंडिंगची कॅपॅसिटी लो व्होल्टेज असेल तर करंट जास्त असतो. काय बघा, एक जर व्होल्टेज कमी असेल का नाही तर करंट. कारण करंटचा आणि व्होल्टेजचा रिलेशन असा आहे, व्होल्टेज वाढले की करंट येतो खाली, आणि करंट खाली गेले की व्होल्टेज वर, म्हणजे व्होल्टेज खाली आले की करंट वर, म्हणजे एक वाढले की एक कमी, एक वाढले की एक कमी. म्हणजे थोडक्यात लॅप वाइंडिंगचा व्होल्टेज जो काही आहे ते कमी असतो, म्हणजे कमी व्होल्टेज जनरेशन अप्लिकेशन साठी वापरली जाणारी वाइंडिंग म्हणजेच लॅप वाइंडिंग. कुठली वाइंडिंग? लॅप वाइंडिंग. म्हणजे कमी व्होल्टेजची रिक्वायरमेंट आहे पण जास्त करंटची रिक्वायरमेंट आहे. कमी व्होल्टेज पाहिजे पण करंट जास्त पाहिजे, अशा ठिकाणी वापरली जाणारी वाइंडिंग म्हणजेच काय? लॅप वाइंडिंग. समजते की नाही? लॅप वाइंडिंग कुठे वापरतात?
जिथं कमी व्होल्टेजची रिक्वायरमेंट आहे, जास्त करंटची रिक्वायरमेंट आहे, तिथं वापरायची लॅप वायंडिंग. लॅप वायंडिंग कुठं कुठं वापरणार? जिथं जिथं व्होल्टेज कमी पाहिजे, जिथं जिथं करंट जास्त पाहिजे, तिथे तिथं वापरायची आपल्याला लॅप वायंडिंग. ओके, लॅप वायंडिंग समजलं? ओके, मग लॅप वायंडिंग कसं का वापरायचा, का नाही, म्हणजे याच्या मागचं कारण काय? करंट जर जास्त असेल तर चांगलं आहे. म्हणजे काय, करंट जर जास्त असेल तर चांगलं आहे, आणि व्होल्टेज जर कमी असेल तरी चांगलं आहे. का बरं? बघा, जर व्होल्टेज कमी असेल तर इन्सुलेशन जास्त लावायची गरज नाही, किंवा इन्सुलेशन पंक्चर होण्याचे चान्सेस कमी आहेत. कधी? जेव्हा व्होल्टेज कमी आहे. आणि जेव्हा जेव्हा जास्त व्होल्टेज असेल तर इन्सुलेशन हा पक्का लावा लागते. इन्सुलेशन कसं लावा लागते? पक्का लावा लागते. म्हणून या टाईपची वायंडिंग ही चांगली असते. जिथं करंट कमी जास्त असेल आणि व्होल्टेज कमी असेल तर त्या ठिकाणी ही वायंडिंग वापरायची. मग आता ह्याचं स्पेसिफिकेशन काय बघा, अजून एक आहे. जेवढे ब्रश आहेत तेवढेच पोल असतात. जेवढे ब्रश तेवढेच पोल, आणि जेवढे पोल तेवढेच पॅरलल पाथ. बघा, खतरनाक आहे. म्हणजे नंबर ऑफ ब्रशेस इज इक्वल टू द नंबर ऑफ पोल अँड इज इक्वल टू नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. जर अशी वायंडिंग वापरायची असेल तर ह्या वायंडिंग मध्ये आपण काय करायचंय बघा, नंबर ऑफ पॅरलल पाथ म्हणजे बघा, हे बघा, पॅरलल पाथ हे आहेत का नाही, 1 2 3 4 पॅरलल पाथ आहेत. म्हणजे समोर पॅरलल 1 2 3 4 पॅरलल पाथ आहेत. 1 2 3 4 पॅरलल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॅरलल पाथ कसे आहेत रे? प्रत्येक ठिकाणी पॅरलल पाथ काय सारखेच आहेत. मग इथं पण म्हणजे जेवढे जास्त पॅरलल पाथ असतील तेवढे जास्त ब्रश लागतील. खतरनाक आहे, एकदम खतरनाक. म्हणजे बघा, जेवढे जास्त पोल तेवढे जास्त पॅरलल पाथ, तेवढे जास्त त्या ठिकाणी ब्रश लागणार आहेत. नंबर ऑफ ब्रश इक्वल टू नंबर ऑफ पॅरलल पाथ इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. नंबर ऑफ ब्रश इक्वल टू नंबर ऑफ पोल्स इक्वल टू नंबर ऑफ पॅरलल पाथ. नंबर ऑफ पॅरलल पाथ इक्वल टू नंबर ऑफ पोल इक्वल टू नंबर ऑफ ब्रश. ओके, म्हणजे जेवढे ब्रश तेवढे पोल, जेवढे ब्रश तेवढे पोल, जेवढे ब्रश तेवढे पोल, आणि जेवढे पोल तेवढे पॅरलल पाथ, जेवढे पोल तेवढे पॅरलल पाथ, जेवढे पोल तेवढे पॅरलल पाथ. ओके, म्हणजे थोडक्यात ही जी काही वायंडिंग वापरतात, म्हणजेच कोणती वायंडिंग? लॅप वायंडिंग. लॅप वायंडिंग ही एकावरती एक ओव्हरलॅप असते, म्हणून याला लॅप वायंडिंग म्हणायची. जिथं जिथं कमी व्होल्टेजची गरज आहे तिथे तिथं वापरायचा. जिथं जिथं जास्त करंटची गरज आहे तिथे तिथं वापरायचा. त्यानंतर जिथं जिथं काय सांगायचं अजून, जेवढे पोल तेवढेच पॅरलल पाथ, तेवढेच ब्रशेस, ह्याच्यामध्ये खतम. ओके, म्हणजे हाय करंटला वापरायचं, लो व्होल्टेजला वापरायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट वेव्ह वायंडिंग. वेव्ह वायंडिंग वेव्ह माहिती आहे का तुम्हाला? समुद्राच्या किनारी गेला का कधीतरी? मरीन लाईन मुंबईला गेला असेल, पण समुद्र बघायला गेलतो का? कशाला गेलतो? खरं सांगायचं, समुद्र बघितलो का काय बघितलो? सहसा आपण जातो, पण काय बघतो तरी मरीन लाईनला जातो, पण काहीतरी वेगळंच बघून येतो आपण. पण जे काही लाटा बघायला पाहिजे होते ते बघत नाही, पण दुसरी लाटा बघतो. बरोबर आहे की नाही? असं करू नका. बघा, म्हणजे हे काय आहे? वेव म्हणजे वेव म्हणजेच काय? लाटा. लाटा नाही, लाठ. काय? लाट म्हणजेच वेव. म्हणजे वेव बघा असं होतो. कसा होतो? असं. म्हणजे असं आहे म्हणजे वेव आहे. म्हणजे बघा, ही वायंडिंग जाताना असं आहे का नाही? बघा बरं, आहे. म्हणून वेव सारखी वायंडिंग आहे म्हणून याला म्हणायचं वेव. वेव सारखी वायंडिंग आहे म्हणून याला म्हणायचं वेव. म्हणजे हे वायंडिंग आहे वेव सारखी म्हणून याला म्हणायचं वेव. मग या ठिकाणी होतो काय बघा, ही जी काही वायंडिंग आहे ते वापरतात हाय व्होल्टेजसाठी. खतरनाक आहे. हे दिसायला छोटं आहे पण खतरनाक आहे. म्हणजे हाय प्रेशर एकदम असं खाना. एखाद्याचे असतं हाईट कमी पण फाईट जास्त, म्हणजे काय बुटकी असेल तरी राग जास्त असतो, त्या टाईपचा असं आहे. म्हणजे छोटीच आहे पण जास्त रागीट मधलं काय, जास्त व्होल्टेज म्हणजे जास्त खरं प्रेशर आहे, म्हणजे व्होल्टेज जास्त आहे. म्हणजे ही वायंडिंग वापरायची कधी? तुम्हाला जेव्हा रिक्वायरमेंट आहे हाय व्होल्टेजची पण कमी करंटची. रिक्वायरमेंट तुम्हाला जास्त व्होल्टेजची आहे पण करंट हा कमी आहे, अशा ठिकाणी वापरली जाणारी वायंडिंग ही. मग अजून ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय बघा, नंबर ऑफ पॅरलल पाथ इक्वल टू नंबर ऑफ ब्रशेस इक्वल टू टूच. टूच किती? टूच. टूच म्हणजेच काय? तूच नाही दीदी किंवा भैया, टूच नाही, टू 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 TW2. म्हणजे या वायंडिंग मध्ये वापरायचा पॅरलल पाथ इक्वल टू ब्रशेस इक्वल टू 2, म्हणजे दोनच वापरायचे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ पोल. इरेस्पेक्टिव्ह ऑफ पोल म्हणजेच काय म्हणतो मी, पोल कितीही वापरा, घेणं देणं नाही. 10 वापरा, 20 वापरा, 50 वापरा, 100 वापरा, कितीही वापरा, काहीच घेणं देणं नाही. तुम्ही वापरता ते वापरा, नको वापरा, काही घेणं देणं आहे का? काहीच नाही. पण जे काही पॅरलल पाथ असतील आणि जेवढे काही ब्रश असतील तेवढेच 2 असणार आहेत. म्हणजे पॅरलल पाथ बघा 1 2, त्यानंतर आहे 1 2, त्यानंतर बघा अजून पॅरलल पाथ 1 2, त्यानंतर अजून बघा पॅरलल पाथ अजून येतात का कुठं, त्यानंतर पॅरलल पाथ अजून 1 इथं 2 येतो. त्यानंतर काय अजून पॅरलल पाथ जर बघायचं असेल तर इथं 1 इथं 1 आहे. म्हणजे हे जे काही आहेत ते नाही, हे नाही येणार.
हे नाही ना. आता ह्याच्यासोबत दुसरा पॅरल पाथ येईल, म्हणजे पॅरल पाथ अजून कुठे कुठे येणार आहेत बघा. म्हणजे अशा टाइपचे आता इथे एक पॅरल आहे, इथे एक पॅरल आहे, राईट आहे का नाही. म्हणजे ह्याच्यासोबत हा पॅरल आहे का नाही बघा, असा असा, त्यानंतर असा, त्यानंतर बघा याच्यासोबत हा पॅरल आहे की नाही, असा आहे का नाही, आहे आहे, हा आहे. म्हणजे अशा टाइपचे पॅरल आहेत. एकमेकांना पॅरल असतील तर किती, दोनच. म्हणजे बघा हे आणि हे पॅरल आहेत की नाही एकमेकांना, आहेत. ओके. त्यानंतर बघा दुसरे कोणते कोणते आहेत पॅरल एकमेकांना पॅरल. इथं ह्या वाइंडिंगचं बघत असताना जर तुम्ही याचा आणि याचा विचार केला तर हे दोन्ही असे पॅरल मध्ये आहेत का नाही बघा, आहेत का नाही पॅरल. ओके, असणारच आहेत. म्हणजे एका वाइंडिंग मध्ये पॅरल आहेतच. ओके, म्हणून याला म्हणायचा पॅरल पाथ दोनच असणार आहेत. आता भरपूर काही आहेत पण किती आहेत, पॅरल पाथ दोन. मग याच्यामध्ये ब्रशेस सुद्धा किती असणार आहेत, दोनच असणार आहेत. आणि पॅरल पाथ सुद्धा दोन. म्हणजे वेव्ह वाइंडिंग मध्ये वापरायचे ब्रश इक्वल टू पॅरल पाथ इक्वल टू टूच. लॅप वाइंडिंग मध्ये वापरायचे नंबर ऑफ ब्रशेस इक्वल टू नंबर ऑफ पॅरल पाथ इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. हे वापरायचं. वेव्ह वाइंडिंग वापरायची हाय व्होल्टेज लो करंट साठी, लॅप वाइंडिंग वापरायची लो व्होल्टेज हाय करंट साठी. एवढंच आहे, बाकी काही बी नाही. हा, हे एवढंच आहे, बाकी काय आहे का, काहीच नाही. म्हणजे एकदम सोपं आहे, सरळ आहे. आणि एक्झाम मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन येतं. म्हणजे लॅप वाइंडिंग मध्ये ब्रश इक्वल टू पोल इक्वल टू ए असतो का, वेव्ह वाइंडिंग मध्ये असतो, अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. आणि तसं आपण येत नाही, एकदम चिल्लर आहे तर येत नाही. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तयारी करत असाल तर खूप महत्वाचं आहे, मन लावून करा. दिदी असेल, भैया असेल, किंवा पप्पाची परी असेल, किंवा पप्पाचा राजा असेल, किंवा प्रिन्स असेल, पप्पाचा प्रिन्स, तरी पण त्या ठिकाणी तिथंच ठेवावं लागेल. पण अभ्यासाला मात्र लांब ठेवायचं नाही. अभ्यासाला नेहमी जवळच ठेवावं लागेल. सगळं काही लांब ठेवलं तरी चालेल, पण अभ्यासाला जवळ ठेवा. अरे याच्यावर मला आठवलं, बघा कसं असतं माहितीये का, जनरली आपल्या मुलांची स्टोरी सांगतो मी. जनरली मुलांची स्टोरी काय असते की शिक्षण पूर्ण झालेलं असतंय, त्याने इकडे नोकरीच्या शोधामध्ये असते आणि मस्त अभ्यास वगैरे करतं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. मग घरचा प्रेशर वेगळाच असतो, बरोबर. म्हणजे ह्याला नोकरी कधी लागल, नोकरी लागणार गेली कसं करू, कसं होईल माझ्या लेकराचा, आपले आई वडील असं म्हणतात. आणि ते जर चांगल्या घरचे असेल तर काही नाही, पण आपले गरीब घरचे आहेत, ज्यांच्याकडे पैसा पाणी कमी आहे, त्यांना नोकरी लागावं असं वाटतंय. पण काय होतं माहितीये का, त्या बिचाराच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार राहतात. वेगळेच म्हणजे कसे, की मला नोकरी कधी लागल, मी दुसऱ्यासारखं आयुष कधी करू, दुसऱ्यासारखी गाडी कधी घेऊ, दुसऱ्यासारखं कसं वागू, म्हणजे हे सगळ्या गोष्टी येतात. पण आपल्या घरच्यांचं काही मनावरच घेत नाही. म्हणजे घरचे मनावरच घेत नाहीत. काय म्हणतात, नोकरी लागणार गेली काय नाही, कसं होईल, कोणी मुलगी देईल, असं. मुलांचं खूप अवघड आहे. मुलींचं ठीक आहे बाबा, एखाद्या वेळेस नाही लागली तरी लग्न लावून टाकतात, चांगला नवरा भेटतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण मुलांना मात्र खूप अवघड आहे, कारण त्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी सांगतो, वारंवार सांगत असतो की दुसऱ्याकडे कुठे लक्ष देऊ नका, एखाद्या मुलीकडे लक्ष देऊ नका, किंवा मुलाकडे लक्ष देऊ नका. मुली असतील तर चांगल्या गरीब घरचे असतील, चांगले असतील, शिकणारे असतील तर. आणि जर शिकणारे जर नसतील तर काय नाही, तुमच्या मनावरती जे करू वाटलं ते करा, काहीच अडचण नाही. आपल्या पप्पाकडे भरपूर पैसा आहे आणि आपण मस्त एन्जॉय, आपले बाप, आपले आजोबा पंजोबाने कमवून ठेवलेत, पप्पाने कमवून ठेवलेत, आपली येणारी पिढी, त्याच्या पुढची पिढी बसून खाण्यासारखा एवढा पैसा असेल तर तुम्ही तुमच्यावरती काही करू शकता. म्हणजे मुलांची खरंच सांगायला गेलं तर कंडिशन खूप बेकार आहे. आणि तशामध्ये अभ्यास करताना एकदम असं रागामध्ये कधीतरी काहीतरी होतं. त्यानंतर म्हणते दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्यासोबत जातो किंवा मित्रासोबत जातो आणि तिथं त्या मित्राला असते गर्लफ्रेंड. मग गर्लफ्रेंड असले की मग ह्याच्या मनात येते, अरे ह्याला गर्लफ्रेंड आहे मला नाही, म्हणजे माझी जिंदगी काय कामाची, मला असं आहे, ते चांगलं वागतायत, हे असं करतायत, मग मी कसं करू, असं तसं करण्यामध्ये मग ह्याच्या मनात एक विचारतंय, आता मी बी पोरगी पटवू काय की, म्हणजे असं येतंय. पण शक्यतो तसं करू नका. मग ते शेवटी शेवटी काय होतं बघा, समजे नोकरी लागली ठीक आहे, नाही जर लागली तर मग आता लग्नाचा विचार करतात. 10-15 हजार रुपये कुठेतरी दिले तर चांगला आहे म्हणतात आणि लग्नाचा विचार करतात. आणि तशा लग्नाच्या विचारमध्ये काय आहे ना, अभ्यासाच्या मागे लागले असतो, अभ्यासाच्या मागे लागलेलं असतं. मग त्यानंतर त्या मुलीलाही टाइम दे ना, मग त्या मुलीला वाटते अरे मला बोल नाही गेले, दुसरीकडे कुठे चाललंय की. म्हणजे अशा टाइपचे झालेत आजकालचे लोक. मग तुम्ही ते करू नका, खूप अवघड आहे. आणि जर ते जर करायला गेलं तर ते वेगळंच विचार करणार, तुमचा इकडे अभ्यास होणार नाही, अशामध्ये तुम्ही डिस्टर्ब होऊन जाणार. तर माझं म्हणणं एवढंच आहे, एवढं म्हणजे एवढंच सांगणं आहे की जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत डोळ्यात तेल घालून अभ्यास करा. फक्त एवढंच सांगायचं मला, बाकी काही नाही. जोपर्यंत आपल्याला नोकरी लागत नाही डोळ्यात तेल घालून अभ्यास करा. कोणाचा भाऊ कोणाचा नसतो, कोणाची आई कोणाची नसते, कोणाची बहीण नसते, कोणाचा दादा नसते, कोणाचा दोस्त नसते, काही नसते. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, जोपर्यंत आपल्या जवळ काहीतरी आहे, तोपर्यंतच लोक आपल्याच्या मागे येतात. आणि ज्या दिवशी आपले पैसे संपले त्या दिवशी तो कोण की मी कोण की असा येतो. तसा मुलीच्या आणि मुलांच्या मध्ये सुद्धा असा आज येतो. जोपर्यंत पैसा आपल्याकडे आहे
तोपर्यंत सगळे आपल्याला बघतात, चांगलं बोलतात. ज्या दिवशी पैसे संपले त्या दिवशी सगळं संपलं. मग त्यासाठी तुम्हाला पैसे मात्र खूप कमवावे लागेल आणि पैसे कमवण्यासाठी फक्त एकच सोर्स आहे, तो म्हणजे फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास. असा अभ्यास करा की तुटून पडा, सगळे दुनिया इकडच्या तिकडे गेली तरी काही त्याची नाही, पण आपल्याला फक्त एकच ध्येय ठेवायचं आहे, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास, दुसरं काहीच नाही. ओके. असं माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांची खूप रिक्वेस्ट होती, सर तुम्ही मोटिवेशनल बोलत नाहीत, सर मोटिवेशनल बोलत नाहीत. तर मी मोटिवेशनल तुम्हाला थोडंसं सांगितलं, तर ह्याच्यावरून थोडंसं इन्स्पायर बघा, म्हणजे तुम्हाला थोडं इन्स्पिरेशन भेटलं असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तेवढाच जोमीने, तेवढाच ताकदीने, तेवढाच तळमळीने अभ्यास करा, म्हणजे शक्य होईल तेवढा तुम्ही लवकरात लवकर गव्हर्नमेंटची नोकरी तुमच्या हातामध्ये असेल तर एवढीच मी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एवढंच मी तुम्हाला सांगेन की चांगला अभ्यास करा आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि जे काही चांगलं बोलले ते डोक्यात घ्या आणि अभ्यास करा. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.